सुंदराबाईची कारकीर्द. सुंदराबाईचा विशेष वर्चस्व झाल्याकारणाने तो सेवेकरी मंडळीस खपत नसे. ते तिचा द्वेष करीत. एके दिवशी सुंदराबाईचे आणि भुजंगाचे भांडण झाले. ते तिला सहन न होऊन ती विहिरीवर जीव देण्यास गेली आणि पाण्यात पाय सोडून रडत बसली. इतक्यात कणवाळू महाराजांनी 2-3 सेवेकऱ्यास एका पाठीमागून एक असे बाई सांगण्यास पाठवले, परंतु बाई येईना. तेव्हा महाराज स्वतः उठून विहिरीवर गेले आणि त्यांनी बाईस हात धरून आणले. बाई परत आल्यावर महाराजाजवळ सांगू लागली की ब्राह्मणास वाण्याने माणास वाटेल तशा शिव्या द्याव्या काय? महाराजांच्या दरबारात न्याय अन्याय काही नाही असे रडत रडत सांगते. इतक्यात समर्थ हसत हसत म्हणाले, अगं भिंतीला खुंट्या कोनाडे काय थोडे असतात? तसेच आपल्या देहाला सर्व अवयव आहेत. तर त्याने तुझ्या कोणत्या अवयवाला शिव्या दिल्या हे मला सांग. हे ऐकून बाईस जास्त राग आला. परंतु हा उपदेश साधक करतील त्यांच्या किती बरे उपयोगाचा आहे. परंतु अधिकाराशिवाय काय उपयोग? पाऊस सर्वत्र ठिकाणी पडतो, पण सखल भूमीच्या ठिकाणी पाणी साठते ते पाणी डोंगरावर राहत नाही. असो, उपदेश देणारा पाहिजे आणि अधिकारीही पाहिजे, तर कार्य होते. बाई काही दिवस निराहार करीत असे, परंतु महाराजास नित्य पक्वाने नैवेद्य असे. तेणेकरून बाईच्या तोंडास पाणी सुटून त्या जिन्सातीने रात्री उपयोग करावा. त्याबद्दल बाईवर एकाने निराहार करते चोरून खाते अशी कविता केली होती. ती कविता म्हणती म्हणजे स्वामी समर्थांनी खदा खदा हसावे इतके असून बाई सर्व त्रास पुरून उरली होती. असो, अशी दांभिक भक्ती करून देव वश होतो काय? परंतु पूर्वी जन्मी तिने काहीतरी श्री समर्थांची सेवा केली असावी असे वाटते, म्हणून तिचा अधिकार इतका चालत असे. सुंदराबाईची अखेर. बाळाप्पाचे व सुंदराबाईचे फार वाकडे पडले. त्यामुळे बाळाप्पा श्री समर्थांची सेवा सोडून मारुतीच्या देवळात जप करीत असून त्रिकाळ श्रीच्या दर्शनात येत असे. एक वेळ सुंदराबाई म्हणाली, महाराज बाळाप्पा आपली सेवा सोडून दूर जाऊन मारुतीच्या देवळात जप करीत बसतो. तेव्हा महाराज म्हणाले, अगं आपले भक्त हजारो कोसावर असले तरी ते आपल्या जवळच आहेत. हे भाषण ऐकून सर्वांची खात्री झाली की कोणी कोठेही असला आणि कोणी कसेही कर्म केले तरी जे महाराज अंतसाक्षीत्वाने जाणून त्याला तसे तसे फळ देत असत असे सिद्ध होते. एके दिवशी बाळाप्पा श्री स्वामी म्हणाले, जप करता परंतु हिशोब असू दे बरे. तेव्हा राणीसाहेबास सुंदराबाईने सांगितले की बाळाप्पा महाराजाजवळ येऊन दंगा करीतो. तेव्हा राणीसाहेबाकडून गंगूलाल जमादार येऊन त्याने बाळाप्पास दर्शनास येऊ नये अशी ताकीद दिली. हे ऐकून बाळाप्पास अति दुःख झाले. त्याला असे वाटले की बायका पोरे सोडून सद्गुरूच्या सेवेकरिता आलो, पण सेवा तर नाहीच परंतु दर्शनही नाही. असे आपले काय प्राक्तन आहे कोण जाणे. असे म्हणून बाळाप्पा दूर उभे राहून समर्थांची रडत रडत मोठ्याने प्रार्थना करीत आहे. तोच महाराज छातीवर हात ठेवून म्हणाले, अगं तुझी खबर घेतो बरे असे त्रिवार म्हणाले. पुढे थोड्याच दिवसात बाईच्या पायास इजा होऊन ती अगदी पराधीन झाली व बाईला पश्चाताप झाला. परंतु उपयोग काय? स्मशान वैराग्य. एक दिवस महाराज बाळाप्पास म्हणाले, जे असेल ते द्या आणि चालते वा. बाळाप्पाच्या कानात 25 रुपयाची भिकबळी होती. ती काढून घोंगडी, धोतर, तांब्या, पंचपात्री वगैरे गाठोडे बांधून त्याने ते समर्थापुढे ठेवले आणि साष्टांग नमस्कार घातला. गाठोडे बाईने लगेच घरात नेले आणि ती म्हणाली, महाराज बाळाप्पास हांतरण्यास कांबळे तरी असू द्या. महाराज म्हणाले, तुझे कांबळे कशाचे घेईल? त्या सालजोडी मिळेल. काही दिवसांनी बाईचे पाय बरे झाले तरी तिची पहिली खोड गेली नाही. एके दिवशी 3ऱ्या प्रहारी बाई खारका वाटीत असता महाराज म्हणाले, अगं खारका वाटू नको बरे, पुढे लिंब्याकडून मागून घ्याव्या लागतील. त्याप्रमाणे बावडेकर पुराणिकांनी एक जरीकाठी छाती आणली होती. ती रंगवून बाईजवळ महाराजांच्या अंगावर घालण्यास दिली. ती बाईने महाराजांच्या अंगावर घातली. महाराजांनी परत तिच्या अंगावर टाकली. तिने परत महाराजाजवळ घातली. तेव्हा महाराज म्हणाले, अगं पुढे छाती मिळवायची नाही, आताच पांघरून घे. हे ऐकून सर्वांस वाटले की बाईची कारकीर्द आता फार दिवस राहायची नाही. एक दिवस श्री समर्थ राजवाड्यात बसले असता राणीस म्हणाले,
आज पावतो सुंदराबाईस आपण सांभाळले, आता तुम्ही सांभाळा बरे. राणीसाहेब म्हणाल्या, बरे आम्ही सांभाळतो. परंतु ह्या म्हणण्याचा अर्थ त्यांना कळला नाही. इत्यादी बोलण्याचा अर्थ पूर्वी कळत नसे, परंतु पुढे तो अनुभवास येई. काही फळफळावळ पेढे बर्फी आली म्हणजे महाराजांनी बाईस म्हणावे, अगं खाऊन घे, पुढे खाण्यास मिळणार नाही बरे. असो. सुंदराबाईने सर्व लोकांस अतिताप दिल्या कारणाने सेवेकऱ्यांनी मामलेदार कारभारी यांच्याकडे अर्ज केले. परंतु बाईस राणीसाहेबाचे अंग असल्या कारणाने त्यांचा अर्जाचा उपयोग झाला नाही. पुढे त्यांनी अर्ज कलेक्टराकडे केले. त्या प्रकारची चौकशी होऊन बाईला काढून टाकण्याबद्दल हुकूम आला. तिच्या मालाची जप्ती झाली. तिने आपल्या घराकडे जे काही लांबवले होते तितके मात्र राहिले. अक्कलकोटातील सर्व जिन्नस पंचाच्या ताब्यात गेले. बाईचा इतका कडक अंमल असून तो अगदी पराधीन तत्व गेला. नानासाहेब बर्वे कारभारी याचकडे कलेक्टरचा हुकूम आला असता त्यास तो हुकूम अंमलात आणण्याची त्यांना भीती वाटली. कारण बाई महाराजांच्या प्रीतीतील आहे. तिला काढली तर महाराजांचा कोप होईल, न काढावी तर हुकूम अमान्य होतो. बर्वे यास संकट पडून 8-4 दिवस ते या विचारातच आहेत. अशा स्थितीत एक दिवस दर्शनास गेले असता महाराज म्हणाले, काय रे, असाच हुकूम बजावतोस का? हे ऐकून नानासाहेबास समाधान वाटले व धैर्य आले. दुसरे दिवशी फौजदारास बर्वे यांनी महाराजापासून बाईस दूर करावे असा हुकूम दिला. फौजदार हुकूम घेऊन 4 शिपाई घेऊन लगेच महाराजा ओंडकरांच्या वाड्यात होते तेथे गेले आणि समर्थांचे दर्शन घेऊन बाईस म्हणाले, आज पावतो मातोश्रीप्रमाणे तुम्हाला आम्ही मानले. हल्ली सरकारचा हुकूम मी बजावित आहे. तेथे माझा उपयोग नाही. आपण महाराजाजवळ बसू नये, चालते व्हावे, लोकांसारखे दर्शन घेत जावे. यापुढे महाराजाजवळ राहण्याची सरकारची तुम्हास परवानगी नाही, असे सांगितले. प्रथम बाईस थट्टा वाटली आणि ती हसू लागली. परंतु फौजदारांनी सांगितले, उठा उठा लवकर. हे ऐकून मात्र बाईस वाटले की हुकूम असेल खरा. मग बाई फौजदारांची व महाराजांची प्रार्थना करू लागली. तरी तो ऐकेना. मग श्रीस म्हणाली, तुम्ही तरी काही फौजदारास सांगा. महाराज काही एक बोलले नाही व बाई उठत नाही असे पाहून फौजदार शिपायास म्हणाला, पाहता काय, बाईस ओढून बाहेर घालून द्यावी. असे म्हणतात शिपाई जवळ आले. ते पाहून बाईने मोठा आक्रोश मांडला व ती मोठमोठ्याने रडून म्हणे की आता मी दगडावर आपटून डोके फोडून घेईन आणि प्राण देईन. शिपाई धमकी देऊ लागले तेव्हा बाईने महाराजाजवळ जाऊन पाय धरले आणि म्हणाले की महाराज, आजपर्यंत माझे मुलाप्रमाणे पालन केलेत आणि मला हा प्रसंग आला तर त्यांना आपण काहीतरी सांगा. परंतु ही गोष्ट समर्थांना आवडली म्हणून असे झाले. महाराज फौजदाराकडे पाहून, काय रे पाहतोस, असे म्हणाले. तेव्हा फौजदारासही धीर आला आणि त्याने शिपायाला सांगितले की अरे पाहता काय, ओढा बाईला. असे म्हणताच शिपायाने फराफरा ओढून बाईला बाहेर नेले आणि सांगितले की खबरदार, पुन्हा आत येशील तर. आणि फौजदारानेही तिला जबर दिली की तुम्ही असा आक्रोश करून डोके फोडाल तर तुम्हास उचलून एकदम पिंजऱ्यात ठेवीन. असे सांगताच बाईचा निरुपाय झाला. नंतर बाईच्या जिन्सा, हरभरे, तेल, लुगडी, छाट्या, जोडे, भांडी, गुडगुड्या वगैरे आणखी काही सामान होते ते सर्व जप्त झाले. त्यात बर्फी, पेढे, खारीक वगैरे जिन्सा कुजून गेले. ज्या ज्या घरात माल सापडला त्या घरांना सरकारने कुलुपे पाडली. पुढे तो माल पंचाच्या मार्फत लिलाव होऊन तो पैसा महाराजांच्या जमेत पडला. तो माल बराच निघाला. असो, क्षणात राजाचा रंक होतो अशी म्हण आहे, ती इथे अनुभवाला आली. बाईचा हुकूम मामलेदार, कारभारी, फौजदार याचवर चालत असे. तो एक घटकेत तिची काय अवस्था झाली. बाईला असे वाटे की मी चिरंजीवी आहे, माझे वैभव असेच निरंतर चालावायचे. परंतु ते मनातील संकल्प मनातच राहिले आणि महाराजापासून दूर राहून पुन्हा अब्रूही गेली. असो, हा विचार प्रत्येकाने मनात आणून सावधगिरीने वागावे हे बरे. गाठ असते तोपर्यंत कितीही अपाय झाले तरी त्या पुण्याईच्या जोरावर ते अविच्छिन्न चालतात आणि थोडे संपले म्हणजे एक क्षणही लागत नाही. बाळाप्पाच्या नामस्मरणाची सांगता.
पूर्वी बाळापास एकदा हिशोब असू दे बरे असे स्त्रीने सांगितले होते. पुढे सुंदराबाईस काढल्यावर एक दिवस बाळापास महाराज म्हणाले, हिशोब घेऊन या बरे. ते बोलणे बाळापास तेव्हा समजले नाही, परंतु विचार करता स्मरण झाले की पूर्वी महाराजांनी हिशोब असू द्या असे सांगितले ते हेच असेल. म्हणून जपाची संख्या महाराजापुढे ठेवली. ती महाराजांनी आपल्यापाशी ठेवून घेतली. एक दिवस कल्याणप्पा वाणी दर्शन आला असता सांगितले, बाळाप्पा अनुष्ठान करीत आहे, त्याच्या अनुष्ठानाची सांगता करावी. त्याने बाळाप्पास विचारून ब्राह्मण भोजन केले. याप्रमाणे भक्ताचे कर्म अपूर्ण झाल्यास श्री समर्थ पूर्ण करून घेत असत. एक काणोजा ब्राह्मण गोविंदराव म्हणून कोणी गृहस्थ मुंबईस राहत होते. ते एक वेळ तीर्थे करीत करीत एक काणोजा ब्राह्मणासह गाणगापुरास आले. तेथे उपोषणे करू लागले. तेव्हा त्यास दृष्टांत झाला की आपण प्रत्यक्ष रूपाने अक्कलकोटास आहोत, तेथे तू जा म्हणजे तुझी मनोकामना पूर्ण होईल. दुसरे दिवशी गोविंदराव अक्कलकोटास आले व श्री समर्थांचे दर्शन घेऊन सेवा करू लागले. जवळ असलेल्या ब्राह्मणाने नैवेद्य तयार करून समर्थाकडे न्यावा आणि मग आपण उभयतांनी जेवावे असा क्रम 5 महिने सुरू होता. एके दिवशी नैवेद्य समर्थाकडे नेला असता समर्थ म्हणाले, जाओ, गाव के बाहर मदार समे एक फकीर और एक कुत्ता है, उनको खिलाओ. हे ऐकून ब्राह्मण विश्वासाने नैवेद्य घेऊन गावाबाहेर धावत मस्जिदीत सोहळ्याने गेला. तेथे एक फकीर बसला असून जवळ एक कुत्रा होता. ब्राह्मणास पाहून फकीर म्हणाला, तुमको स्वामीने भेजा है, इधर लाव. असे म्हणून नैवेद्याचे ताट घेऊन फकीराने व कुत्र्याने भक्षण केले. थोडा वडा व खीर ताटात ठेवून ते ताट त्याने ब्राह्मणाला परत दिले. ब्राह्मण तो प्रसाद घेऊन महाराजाकडे परत आला. तो प्रसाद खाण्यास महाराजांनी त्या उभयतास सांगितले. गुरुवाक्य प्रमाण समजून ब्राह्मणाने तो प्रसाद भक्षण केला. गोविंदरावाच्या मनात तो मुसलमानाचा प्रसाद कसा खावा अशी शंका येऊन त्याने खाल्ला नाही. ब्राह्मणावर समर्थ प्रसन्न होऊन, जाओ, मुंबई में तुमको 10,000 रुपये मिलेंगे असा आशीर्वाद देऊन त्यास जाण्यास आज्ञा दिली. गोविंदरावावर रागून महाराज म्हणाले, तुझी भक्ती अद्याप कच्ची आहे, आणखी सेवा करावी असे सांगून आपल्या पादुका त्यास सेवेस दिल्या आणि जाण्यास आज्ञा दिली. ज्याला 10,000 रुपये मिळतील असे स्त्रीने सांगितले होते, तो काणोजा ब्राह्मण मुंबईस आल्यावर त्याच्या मनात असे विचार आले की आपणाला 10,000 रुपये मिळतील म्हणून महाराजांनी सांगितले, परंतु इतके रुपये कुठून मिळणार, कारण आपला काही व्यापार नाही, कुणाचा वशिला नाही. पण महाराजांचे वाक्य असत्य व्हायचे नाही, म्हणून त्यास जो नाद लागला तो असा, रस्त्याने इकडे तिकडे फिरत असावे आणि कोठे कचऱ्यात किंवा रस्त्यावर कागद सापडला की तो घेऊन तो पाहत असे. त्याला असे वाटे की हे मोठे शहर आहे आणि श्रीमंत लोकही पुष्कळ आहे, तर कोणाचे नोटाचे पुडके सापडून महाराजांचे वाक्य खरे होणार की काय. असा ब्राह्मणाने सुमारे 15 दिवस क्रम चालविला. तो एके दिवशी असा चमत्कार झाला की एक श्रीमान भाट्या मरण पावला. त्याच्या बायकोने दानधर्म पुष्कळ केला. त्यात तिने एक गुप्तदान करण्याचा संकल्प करून 10,000 रुपयाच्या नोटेचे पुडके बांधून दरवाजात येऊन बसली आणि जो पहिल्याने ब्राह्मण येईल त्यास ते हे द्यायचे असा संकल्प केला. इतक्यात हा वेडा कागद गोळा करणारा ब्राह्मण तेथे आला. तिने त्याला ते पुडके दिले. ब्राह्मणाने ते पुडके घेऊन बाजूस नेऊन सोडून पाहिले, तो त्यात 10,000 रुपये. मग काय विचारता. ब्राह्मणाचा हर्ष गगनात मावेना. पुढे ते रुपये घेऊन तो आपल्या घरी उत्तर हिंदुस्थानात श्री स्वामी समर्थ नावाचा जय जयकार करीत गेला आणि समर्थांचा भक्त झाला.